मसुचीवाडी गावातून जर रस्ता गेला, मसुचीवाडीच्या नदीकडे जायला 4 किलोमीटर फिरून यायची पाळी येईल. अजून 10-15 वर्षांनी पूर्णातल्या जमिनीची किंमत हे शहर जसं वाढेल तसं गुंठ्याला 25 लाख आणि 30 लाख आणि 40 लाख होणार आहे. आपल्याला आपल्या तालुक्यातून हा रस्ता गेला की तालुक्याचे 2 भाग झाले समजा. आमचं सगळं व्यवस्थित चाललंय तर आमच्या संसारात हा रस्ता आणायची गरज आहे का? आपलं गाव दुभंगणार आहे, पलीकडचं गाव आणि इकडचं गाव हे 2 नवीन भाग तयार होणार आहे. मसुचीवाडी गावातून जर रस्ता गेला, मसुचीवाडीच्या नदीकडे जायला 4 किलोमीटर फिरून यायची पाळी येईल. अजून 10-15 वर्षांनी पूर्णातल्या जमिनीची किंमत हे शहर जसं वाढेल तसं गुंठ्याला 25 लाख आणि 30 लाख आणि 40 लाख होणार आहे. ती तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळं वाढीव रक्कम जी मिळण्याची हवा तयार करतात काही लोक, याच्यापासून पहिल्यांदा आपण सगळ्यांनी सावध राहा. आपल्याला आपल्या तालुक्यातून हा रस्ता गेला की तालुक्याचे 2 भाग झाले समजा. आता गट नंबर त्यात आलाय म्हणजे गुन्हागार चालू असेल काही लोकांचा. हा गुन्हागार भागाकाराकडे तुम्हाला घराला घेऊन जाणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाळवे तालुक्याने स्वतःच्या हिमतीवर शेतकऱ्यांच्या जमिनीवर कर्ज काढून स्कीमा केलेल्या आहेत. सरकार आम्हाला मदत करायला आलं नव्हतं. आमचं सगळं व्यवस्थित चाललंय तर आमच्या संसारात हा रस्ता आणायची गरज आहे का? ही नवीन अलाइनमेंट आम्हाला मान्य नाही. नवीन अलाइनमेंटला या भागातल्या जनतेचा पूर्ण करून आम्हाला एवढे मिळतील म्हणून सांगणार आहे. पण 2-4% ज्यांची जमीन जाते ते तर उद्ध्वस्त होणारच आहे. पण ज्यांच्या शेजारून रस्ता जातोय, मगाशी त्यांनी सांगितलं असं, रस्त्यावर जायचा अधिकार तुम्हाला राहणार नाही. 3ऱ्या-4थ्या मजल्यावरून त्या गाड्या जोरात जाणार. आपला विकास होणार नाही. विकास कोणाचा होणार? काम ज्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याचा विकास होणार. सरकारच्या या सर्व गोष्टीला आम्ही विरोध करतो. मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलतोय की 12 जिल्हे, 39 तालुके, 370 गावं आणि 27,500 एकर जमीन ही यातनं आपण घ्यायला लागलेला आहात. आणि याच्यात सगळ्यात जास्त जमीन वाळवे तालुक्याची जाते, 900 एकर का काहीतरी जाते. आणि एवढी मोठी जमीन जर जात असेल तर चिंता व्यक्त करणं आवश्यक आहे. कारण बीजी पाटील, काँग्रेस, धनाजी गुरव या सगळ्याच मान्यवरांनी आपल्या गावोगावी जाऊन बैठका घेतल्या. त्यांचा मला काल फोन आला की आम्ही आमचं जागृती करण्याचं काम करतोय, तुम्ही आमच्या बरोबर आहे की नाही आम्हाला सांगा. मी म्हटलं आता इतके दिवस काम चाललंय आणि मला इतकं नाही म्हटलं. आम्हाला फक्त या भागातले लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आतापर्यंत तुमच्याकडे आलेलो नाही, पण तुम्ही उद्या आमच्या या मेळाव्याला येणार किंवा नाही. तर लोकप्रतिनिधी म्हणून या आंदोलनाला माझा पूर्ण कॉम्रेड पुढे गेले. पाठिंबा आहे पूर्णपणाने तुमच्यासाठी. आमचे सगळे सहकारी यात सहभागी होतील. या संघर्षामध्ये वाळवे तालुक्याने आपली परंपरा फार जुनी आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्याची परंपरा संघर्षाची आहे. पण तो संघर्ष आपला एकमेव देवा येऊन देणार नाही. आणि आपल्या सगळ्यांचं गाऱ्हाणं हे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ ऐकतील. आणि या सगळ्या देवस्थानांचा जो आम्हाला पाठिंबा आहे तसा त्या शेवटच्या या देवस्थानांचाही पाठिंबा आपल्याला मिळेल अशी अपेक्षा आपण बाळगूया. निसर्गाच्या संकटाला कायम तोंड देतोय आपण. दर पावसाळ्याला कृष्णा काठ आणि वारणा काठ पावसाळ्यात झुडपून काढतो आणि आपली वाताहत होते. परत हा माणूस उभा राहतो आणि काहीच झालं नाही असं दाखवून 4 दिवसांनी काम करतो. एवढी सहनशक्ती या वाळवे तालुक्यातल्या जनतेत आहे. आणि ती सहनशक्ती रस्ता जात असेल
तर त्याला विरोध करण्यासाठी आपण सगळे एक होऊ एवढीच भूमिका या निमित्तानं मांडतो.